आदित्य रानूबाईची कहाणी. आदित्य रानूबाई, तुमची कहाणी ऐका. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो राजा समिधा फूल दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या रविवारी न बोलता उठावं, सचीड वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचा मंडळ करावा, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 गाठी द्याव्यात, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबराचं नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं, संपूर्ण गुळाच्या पोळ्या, खोबऱ्यांची खीर, लोण काढ, तूप मेहून जेवून सांगावं. असेल तर चिरकोळी घ्यावी, नसेल तर गोड गडसरी घ्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवणं पाठविलं. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्यात? तुम्ही त्यांना दासी कराल, बटीक कराल. राणी म्हटली, बटीक करीत नाही, राजाची राणी करून प्रधानाची राणी करू. मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचार ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाटा दिला, पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ते तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? मग ती घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं. पहिल्या रविवारी मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. तिथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, का आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं त्या घेऊन आल्या. त्याला न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, कोहळा पांघरून होनमोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेनं जात असता सूर्यनारायण माळाच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेल्या. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीनं काय दिलं? देवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं, पण ते सर्व गेलं. दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं.
नाऊ माकू घातलं, नेसायला पितांबर दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली. वाटेत सूर्यनारायण पाखरूच्या रूपानं आले व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं पण कर्मानं नेलं. तिसऱ्या रविवारी तिसरा मुलगा गेला. तळाच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखेच प्रधानाचे घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडीत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, "अगं आई, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं." चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं. योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला. घरी येऊन आईला सांगितलं, "आई, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं." पाचव्या रविवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदरानं घरी नेलं. नाऊ माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी रविवारची कहाणी करू लागली. "काय वसा करतेस ते मला सांग." बहीण म्हणाली, "वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं." राजाच्या राणीनं यावर उपाय विचारलं तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केलं. वाटेने निघाली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तोच कहाणीची आठवण झाली. हाकारा केला. डंगोरा पिटायला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नाही. वाटेनं एक मोळी विक्यात चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. "तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे," असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतली. 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, "कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल. काय वसा आहे तो सांगा." राणीनं तो उतणार नाही, मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला जेवायला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हाकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं. त्याला मळा पिकत नव्हता. असं एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलाविलं. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं चित्ताभावाने ऐकली. माळा विकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, "कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ, काय वसा आहे तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला. तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला. मुलांना वाढलं. राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली. कोणा डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला.
त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. सडासर पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं रविवारी वडचणीखाली बसून केस विंचरले. काळं चावळं डोईचा केस वडचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कुणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा मासाचा गोळा, सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण